नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, बीड जिल्ह्यामधील संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रसुद्धा ढवळून निघाले। अशा परिस्थितीमध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही विविध भागांमधून दौरे आयोजित केले आहेत। पंढरपूरमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येत्या बुधवारी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी सकल मराठा समाजाचे बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मोर्चाचं कशा पद्धतीने आयोजन केलं आहे ते। 22 जानेवारी रोजी पंढरपूर शहरामध्ये सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, अखंड मराठा समाजाच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बीड येथील आमचे समाज बांधव संतोषदादा देशमुख यांची झालेली भ्रूण हत्या, त्याचबरोबर सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत झालेली हत्या, याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं उद्याचा 22 तारखेला या पंढरपूर शहरामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या आक्रोश मोर्चाला 18 पगड जातीतील समाज बांधव या मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतील। या मोर्चासाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। त्याचबरोबर संतोषदादा देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब या मोर्चात सहभागी होईल। हा मोर्चा हा सर्वपक्षीय, सर्व जाती धर्मांचा असेल। या मोर्चामध्ये सगळेच 18 पगड जातीचे एकत्र येतील आणि हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा पंढरपूर शहरामध्ये होणार आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या कायद्याचं राज्य आहे का नाही ही सध्या परिस्थिती आहे। प्रत्येक ठिकाणी चर्चा त्याच पद्धतीची आहे। इलेक्शनच्या अगोदर जातीवादाची जेव्हा भारतीय जनता पार्टीने त्यांच्या लोकांनी मतं मिळवली, पण इलेक्शन संपल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा जातीचं विष या समाजामध्ये पेरण्याचं काम या काही लोकांनी चालू केलेलं आहे। एकीकडं गुन्हेगार गुन्हे करतात, खून मर्डर करतात, खांड्या उकळतात, आणि दुसरीकडं त्या कुणीतरी अशा कृत्यांना म्हणजे पांघरून घालण्यासाठी बहुजन समाजाला किंवा ओबीसी समाजाला पुढं करण्याचं काम करत आहे। हे सगळे या समाजामधनं जातीमध्ये पसरलेले विष दूर करण्यासाठी म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून अखंडपणे आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत। मागण्या काय आहेत नेमक्या? म्हणून आमच्या मागण्या अशा आहेत की आता जवळजवळ सगळे आरोपी अटक झालेले आहेत। एखादा आरोपी राहिला असेल, परंतु त्यांना मदत केलेली जे आरोपी आहेत किंवा जे लोक आहेत त्यांनासुद्धा याच्यामध्ये त्या सहआरोपी केलं गेलं पाहिजे। या सर्वांना चांगल्या पद्धतीचा तपास होऊन मग तो तिन्ही पद्धतीने जो होतोय तो तपास चांगल्या पद्धतीने होऊन चार्जशीट मोक्यातलं चांगलं जाऊन यांना फासाच्या तख्तावर चढवण्यापर्यंत आम्ही हा संघर्ष चालू ठेवणार। संतोष देशमुख हत्येसाठी फक्त मराठीचा सुरेश दस बोलतात, बाकीची मराठी का आवाज उठवून नाहीत। त्यांनी आवाज नाही उठवला त्यांना सोळीचा आम्ही आयर देऊ। न्यायाला वाचा फोडण्यासाठी जरांगे पाटलांनी हा लढा सुरू केलेला आहे। हा एका जातीचा नसून हा लढा सर्व भारतीयांचा आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक तमाम नागरिकांचा आहे। कारण समाजाला मदत करत असताना संतोष देशमुख यांच्यावर जो जीव घेणा आणि क्रूर हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे। खरं तर बघितलं तर ह्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं। तरीसुद्धा आज जर बघितलं तर धनंजय मुंडे स्वतः मतदारसंघात जाऊन परळी बंद करण्याचं नियोजन करतात। रस्ते रोको आणि आंदोलन कशा पद्धतीने चिघळल आणि दंगे कसे भडकतील ह्याचं नियोजन जर स्वतः राज्याचे मंत्री करतात तरीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री गप्प बसतात, हे महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे। त्यानंतर आज कृषी मंत्रीपदसुद्धा परत त्यांच्याकडेच आहे। अजून त्यांनी चार्ज घेतला का नाही मला माहीत नाही, पण पूर्वी 8 लाख रुपये आमच्या पंढरपुरातीलही काही शेतकरी बांधव आहेत त्यांचे हार्वेस्टिंगचे मशीन देतो म्हणून ह्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात बोलवूनसुद्धा किंवा सह्याद्री अतिथीगृहात बोलवूनसुद्धा त्या लोकांचे पैसे देतो म्हणून सांगितलं, दिले नाहीत। 8 लाख रुपये प्रत्येकाचे गोळा केलेले आहेत, त्यांना सबसिडीसुद्धा दिलेली नाही। हा जो मोठा भ्रष्टाचार आहे त्याची दखल ना पोलीस स्टेशन घेते, ना कृषी खातं घेते आणि मुख्यमंत्री घेतात। म्हणजे राजरोजपणे जर तुम्ही तुमच्याकडे मंत्रिपद आहे म्हणून जर समजा जनतेला फसवत असाल, शेतकरी बांधवांना फसवत असाल, तर जे शेतकऱ्याला फसवणारं सरकार हे शेतकऱ्याचं असू शकत नाही। त्यांना सत्तेवर राहण्याचे काही अधिकार राहिलेले नाही। तर तात्काळ जर तुम्ही धनंजय मुंडेला जर पायउतार नाही केलं तर मुख्यमंत्र्यांनी नैतिकता सांभाळून स्वतः राजीनामा द्यावा। कारण तुम्ही जर समजा ह्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचा का अधिकार नाही। कारण की तुमचा मंत्री शेतकऱ्यांकडून आमिष दाखवून, सबसिडीचं आमिष दाखवून 8 लाख रुपये जर भ्रष्टाचार करत असेल तर तुम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही खुर्ची खाली केली पाहिजे। म्हणून हा आमचा मोर्चा आहे। हा मोर्चा साधारणतः 11 वाजता
10 वाजता निघेल आणि 10 वाजता निघालेला मोर्चा साधारणतः 1:30-2 वाजेपर्यंत तहसील कचेरीपर्यंत हे होईल आणि तो 5-5:30पर्यंत चालेल. मोर्चाची सुरुवात कुठून? छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाची सुरुवात होईल आणि तहसील कचेरी पंढरपूर येथे संपेल. हा मोर्चा जिल्ह्याचा असल्यामुळं गर्दी जास्त असणार आहे. हा जो मोर्चा असणार आहे तो मोर्चा मराठा समाजासह सर्व बहुजन समाज, मुस्लिम समाज, दलित समाज हे सगळेजण मिळून, ओबीसी समाज हे सगळे मिळून काढणार आहेत. कारण वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी, त्यांचे आकाचे आका जे कोण आहेत मुंडे साहेब, त्यांनी पाठीमागे रेकॉर्ड आलं होतं की एका 3 वर्षात जवळजवळ 43 खून केले आणि तशा पद्धतीचं रेकॉर्ड आपले आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांनी मंत्रालयामध्ये किंवा त्या विधान भवनामध्ये मांडलं. त्यामुळं हा मोर्चा कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधात नसून हा गुन्हेगारांच्या विरोधात असलेला मोर्चा आहे. त्यांनी मारलेली माणसं फक्त मराठा समाजाची मारलेली नाहीत, अनेक वंजारी समाजाची मारली, माळी समाजाची मारली, मुस्लिम समाजाची मारली, दलित समाजाची मारली. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेला गट नंबर शोधला तर तिथं हाडं सापडतील अशा पद्धतीची भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे हा जो मोर्चा आहे आजपर्यंत विलासराव देशमुख साहेब, जिथे हे RR पाटील साहेब, अशोक चव्हाण साहेब अशा लोकांनी ज्या वेळेला त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेले होते. जिथे धनंजय मुंडे असा कोण लागून गेला जेणेकरून हा राजीनामा न देता त्यांची लाड पुरवायचे. आरोप करत असताना, आकाचे आका म्हणत असताना, त्यांच्यावरती एवढं प्रेशर येत असताना सुद्धा फुलांच्या गाड्या टाकून, सडा रांगोळ्या टाकून त्यांच्या मिरवणुका परळीमधनं काढायच्या. ही प्रचंड भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं हा पंढरपूरचा मोर्चा, पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं केंद्रबिंदू आहे. विठुरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रचंड मोठा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला सूर्यवंशी असतील आणि या देशमुख कुटुंबियांचे सर्व कुटुंबातले फॅमिली मेंबर्स या ठिकाणी येणार आहेत. तसेच सुरेश धस, मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातली सर्व मातब्बर मंडळी पंढरपुरामधून एक नवीन दिशा या महाराष्ट्राला देण्यासाठी हा प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. ज्या पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जेलमध्ये संशयास्पदरित्या झाला, ती पद्धत पाहता आणि ज्या पद्धतीनं सरपंच देशमुख यांचा खून अतिशय क्रूर पद्धतीने झाला, त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला दिसून येत आहे. लोकांचा या घटनेवरून कायद्यावर विश्वास कसा बसेल असा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यावरूनच उद्याच्या पंढरपुरातील होणाऱ्या मोर्चामध्ये लोकांची प्रतिक्रिया कशी असेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.